नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। दिनांक 28/4/2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला। त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी सुधारित केल्यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीच्या तुलनेत कमी होत असल्याचे दिसून आले आहे। ही तफावत दूर करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याचे आदेश या शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे। पाहूया सदरील शासन निर्णय सविस्तरपणे। शासन निर्णयात म्हटले आहे की वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीतील यस 27 1,18,500 ते 2,14,100 या ऐवजी 1,23,100 ते 2,15,900 अशी सुधारणा करण्यात आली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार 71 संवर्गाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। वित्त विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये व दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चित करताना पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीमधील वेतनापेक्षा कमी टप्प्यावर वेतन निश्चित होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। शासन परिपत्रक वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्लर समितीने केलेल्या शिफारशीनुसार दिनांक 13/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीतील वेतनापेक्षा सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। त्याच धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन श्रेणी लागू करून वेतन निश्चिती करतेवेळी जर वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करावे। तर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश सदरील शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत। मित्रांनो, हा शासन निर्णय आपणास हवा असल्यास हा शासन निर्णय आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हा शासन निर्णय डाउनलोड करून घ्यावा।